नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडाची 20% योजनेतील विजेत्यांसाठी एक मोठा दिलासा आहे। कारण म्हाडाची जी 20%ची योजना आहे त्याचे घरांचे जे किमती आहेत ते आता अवाक्यात येण्याची शक्यता आहे। कारण खाजगी विकासकांची जी मनमानी होती त्याला म्हाडाने चाप लावलेला आहे। दक्षता विभागाच्या परिपत्रकानुसार आता मंडळांनी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या देकार पत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत। त्यानुसार आता देकार पत्रातील विक्री किमतीनुसारच विकासकाला करारनामा करणे बंधनकारक असणार आहे। म्हाडाच्या कोकण पुणे मंडळासह इतर मंडळाच्या सोडतीमधील 20% योजनेतील घरांच्या किमतीत सोडतीनंतर संबंधित खाजगी विकासक मनमानीपणे भरमसाठ वाढ करत असल्याच्या तक्रारी येत आहेत। त्यांची दखल घेत म्हाडाच्या दक्षता विभागाने चौकशी सुरू केली आहे। चौकशी दरम्यान विजेत्यांची लूट होत असल्याचे एका प्रकरणात स्पष्ट झाल्याने आता दक्षता विभागाने एक परिपत्रक काढून अखेर खाजगी विकासकांच्या मनमानीला चाप लावला आहे। दक्षता विभागाच्या परिपत्रकानुसार आता मंडळांनी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या देकार पत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत। त्यानुसार आता देकार पत्रातील विक्री किमतीनुसारच विकासकाला करारनामा करणे बंधनकारक असणार आहे। तर सरकारी शुल्क वगळता पायाभूत सुविधा शुल्क, विकास शुल्क आणि इतर शुल्काच्या नावाखाली विजेत्यांकडून कोणत्याही रकमेची मागणी करता येणार नाही। त्यामुळे आता 20%तील घरे विजेत्यांच्या अवाक्यात येणार असून हा विजेत्यांसाठी मोठा दिलासा आहे। हे परिपत्रक मुंबई वगळता कोकण पुणे मंडळासह सर्व विभागीय मंडळांना लागू होणार आहे। याच्यामधून मुंबई विभागाला वगळण्यात आलेला आहे। सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी 2013 मध्ये सरकारने 20% सर्वसमावेशक योजना आणली। या योजनेअंतर्गत मागील काही वर्षापासून कोकण आणि पुणे मंडळाला मोठ्या संख्येने 20% योजनेतील घरे उपलब्ध होत असून या घरांसाठी सोडत काढण्यात येत आहे। मात्र सोडतीतील घरांच्या किमती आणि त्यावरील सरकारी शुल्क आकारून येणाऱ्या घरांच्या किमतीपेक्षा कित्येक पटीने अधिक किंमत विकासक विजेत्यांवर आकारत आहेत। तक्रारीनंतर 3 लाखांची कपात। कोकण मंडळाच्या फेब्रुवारी 2024 मधील सोडतीतील कावेसर येथील घरांची किंमत 24,24,800 रुपये अशी होती। मुद्रांक शुल्क आणि इतर सरकारी शुल्क मिळून या घराची किंमत जास्तीत जास्त 35 लाखापर्यंत गेली असती, पण विकासकाने मात्र या घरासाठी थेट 50,13,000 रुपये किंमत आकारली। यासंबंधी विजेत्यांनी म्हाडाकडे तक्रार केली असता केवळ 3 लाख रुपयांची कपात करण्यात आली। दक्षता विभागाला चौकशीचे आदेश। विजेत्यांच्या तक्रारीची दखल घेत म्हाडाच्या दक्षता विभागाला यासंबंधीच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले होते। त्यानुसार चौकशी सुरू आहे। या चौकशीत पुणे मंडळातील सोडतीतील एका विकासकाने विजेत्यांकडून 5 लाख रुपये अतिरिक्त मागितल्याचे स्पष्ट झाले आहे। या अनुषंगाने दक्षता विभागाने 18 जुलैला एक परिपत्रक प्रसिद्ध करून देकार पत्रात सुधारणा करण्याचे निर्देश सर्व विभागीय मंडळाला दिल्याची माहिती दक्षता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। देकार पत्रातील विक्री किमतीनुसारच करारनामा। आता सरकारी शुल्क वगळता इतर शुल्क विकासकांना आकारता येणार नाही, तर देकार पत्रातील किमतीप्रमाणेच करारनामा करणे बंधनकारक असणार आहे। करारनाम्याची एक पत्र मुख्य अधिकाऱ्याकडे अभिलेखासाठी सादर करणे बंधनकारक करण्याबरोबरच अन्य काही सुधारणा देकार पत्रात करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळेच आता खाजगी विकासकांच्या मनमानीला चाप बसणार आहे। तर म्हाडाच्या 20% योजनेतील हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।